नमस्कार. 2000 विद्यार्थी, 80 ते 90 पेक्षा जास्त स्टाफ आणि जवळपास 4 विविध क्षेत्रामध्ये अत्यंत यशस्वीरित्या काम. अ, हे सगळं जे प्रोफाईल आहे, हे आहे सहयोग कॉलेजच्या सेक्रेटरी डॉक्टर नीता पाटील यांचं. डॉक्टर नीता पाटील यांचा जो सगळा प्रवास आहे, हा प्रवास प्रत्येकाला अतिशय उद्बोधक अशा प्रवासाचा प्रवास आहे. प्रत्येकाला निश्चितपणे त्यांच्यापासून प्रेरणा मिळू शकेल अशा प्रकारचा प्रवास आहे. म्हणूनच आज माझ्या द नितीन बोरसे शो या पॉडकास्टमध्ये आपण स्वागत करतोय डॉक्टर नीता पाटील यांचं. नमस्कार सर. मॅडम, मॅडम ह्या ठाणा कॉलेजमध्ये मॅथ्सच्या प्रोफेसर होत्या, बरोबर? Yes, सुरुवातीला गणित हा विषय तुमचा होता, येस. करेक्ट? अत्यंत क्लिष्ट विषय आहे हा. त्याचा ओव्हरऑल लाईफमध्ये गणिताचा कशा पद्धतीने उपयोग होतो? डेफिनेटली होतो. म्हणजे ज्या वेळेला मी 4 वेगवेगळे व्हर्टिकल्स हँडल करते आहे, त्यावेळेला ती जी मॅथमॅटिकल एबिलिटी आहे ना माझी, ती डेफिनेटली काम करते. स्विच करायला पटापट गोष्टी, असं मी म्हणेन. मॅथमॅटिकल एबिलिटी म्हणजे एक्झॅक्टली काय? मॅथमॅटिक्स मध्ये नुसते आकडेमोड असं नसतं सर. बरोबर. त्यामध्ये बरोबर. लॉजिक आणि रिझनिंग हा पण पार्ट मॅथमॅटिक्सचा एक आहे. तो एक एंटायर सब्जेक्ट असतो ऍक्च्युली. तो आम्ही शिकलोय. आणि कुठल्या सिच्युएशन मध्ये कसं वागायचं आणि कसं निभावून न्यायचं, ते गणित आम्हाला डेफिनेटली शिकवतं. ते स्कूल लेवलला असू दे किंवा युनिव्हर्सिटी लेवलला असू दे. आणि ते शिकलोय आम्ही. आणि ते खरं तर इम्प्लिमेंट करता येतंय मला आता या लाईफमध्ये, ज्या वेळेला मी जगल करते वेगवेगळ्या 4 गोष्टींमध्ये. त्यावेळेला आम्हाला ना एक बिझनेस सांभाळताना लय प्रॉब्लेम असतो. म्हणजे हार्डली 5-6 लोक सांभाळताना आम्हाला दुनियाभरचे प्रॉब्लेम असतात. तुम्ही 4 बिझनेस ॲट अ टाइम सांभाळत आहात. काय कशा प्रकारचं करेज लागतो यासाठी? काय अंगामध्ये काय गुण असावे लागतात? करेज असं नाही म्हणणार मी सर ह्या बाबतीमध्ये. खरं म्हणजे ह्युमन असेट हा शब्द फार महत्वाचा आहे इथे. अगदी बरोबर. तुम्ही तुमच्या माणसांना जर चांगल्या पद्धतीने जपू शकला ना, तर ती तुम्हाला नेहमी साथ देतात तुमच्या अप्स आणि डाऊन्स मध्ये पण. आणि डेफिनेटली लाईफमध्ये असे बरेचसे चॅलेंजेस आलेले आहेत बिझनेस सांभाळताना. म्हणजे भलेही तो सहयोग मंत्राचा असू दे, म्हणजे टूर कंपनी पण आहे आपली, कॉलेजचा असू दे, किंवा लेकुड्स कॅफे हे 3रं व्हर्टिकल आहे. यामध्ये तुम्हाला सांगू, ही जी ह्युमन असेट आहे ना आमची, ती फार महत्वाची आहे. आणि त्यांना खूप जपावं लागतं, चांगल्या पद्धतीने सांभाळावं लागतं. आणि तेच एक स्किल आहे असं मला वाटतं. फार कमी लोक आपल्या एम्प्लॉईज कडे असेट म्हणून बघत असतील. काय ही जी मानसिकता आहे, ही कशी काय डेव्हलप झाली? कारण बऱ्याचदा मालक आणि एम्प्लॉईज यांच्यामध्ये आपल्याला अनेकदा तो एक हेच दिसून येतो. पण तुम्ही आता इथे बोलताना ह्युमन असेट, आय थिंक रतन टाटांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी एक्झॅक्टली हा शब्द प्रयोग केला होता. आणि ते TCSच्या बाबतीत केलं होतं की ज्यावेळेस माझी माणसं निघून जातात त्यावेळेस माझ्या कंपनीची व्हॅल्यू 0 झालेली असते. बिकॉज माय एम्प्लॉईज आर माय असेट. येस, डेफिनेटली. टाटांचं वाक्य होतं. डेफिनेटली सर, ती माणसं जपणं फार महत्वाचं असतं. आणि खरं हीच तुम्हाला हेल्प करतात. आणि ही जर नसली ना, तुम्ही कुठलाच बिझनेस चालवू शकत नाही. बरं, इट्स अ टीम वर्क आफ्टर ऑल. आणि माणसंच जर तुमच्याकडे नसतील ती, तर तुम्ही ते काम करणार कसं? एकट्याने कुठपर्यंत तुम्ही निभावून नेणार आहात? एक्झॅक्टली. तुम्ही 4 व्यवसाय एकत्र सांभाळत आहात. आता परत तुम्ही टीमवर्क बद्दल बोललात. म्हणजे या दिस पॉडकास्ट इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग. कारण एक अतिशय म्हणजे जवळपास गेले 26 वर्षाचा अनुभव गाठीशी असलेली एक जबरदस्त उद्योगिनी आता माझ्याबरोबर बसलेली आहे. आणि स्वतः सेल्फ मेड आहेत. त्या कुणाच्याही पाठिंब्यावर नाही, कुणाच्याही काही नाही. पतींनी हा सगळा व्यवसाय चालू केला. डॉक्टर पाटलांनी हा सगळा व्यवसाय चालू केला. त्यावेळेस त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी हा सगळा व्यवसाय उभा केलेला आहे. कोविडच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस व्यवसाय प्रॉब्लेममध्ये होता, त्यावेळेस आपली सगळीच्या सगळी जेवढी जीवनाची कमाई होती त्यांनी ती बिझनेसमध्ये ओतली होती. अक्षरशः ओतली होती. कारण ते पैसे खूप मोठे होते. पण किती टफ असतो आपल्या स्वतःचे सगळे पैसे टाकणं. किती टफ असतं हे सगळं?
त्यावेळेला साधारण एम्प्लॉईजची सॅलरी देण्यासाठी पैसे नसायचे. तर डॉक्टर पाटलांचा जो पगार यायचा तो कॉलेजच्या अकाउंटला यायचा आणि त्याच्यानंतर सॅलरी केली जायची एम्प्लॉईजची. त्या पद्धतीने सांभाळणं एम्प्लॉईजला ते पण तितकंच गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने करत आलो आहोत आधीपासून. डेफिनेटली. साधारणपणे त्यावेळेस किती एम्प्लॉई होते आपल्याकडे? त्यावेळेला हार्डली 18 ते 20 असतील सर. अच्छा, ओके. म्हणजे कोविडच्या आधीची गोष्ट आहे. 18-20 किंवा 25-30 असतील जास्तीत जास्त. जास्त नसतील त्यावेळेला. खरी ग्रोथ जी आहे साधारण कोविड नंतर झालेली आहे. येस, कारण त्यावेळेला आम्हाला मुंबई विद्यापीठाचे ऍडिशनल कोर्सेस मिळाले होते. कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठाचं नवीन कॉलेज एस्टॅब्लिश झालं होतं आणि व्होकेशनल बोर्डचे कोर्सेस तर होतेच होते. सो त्यामुळे स्टुडंट ग्रोथ तेव्हापासून खरी तर झालेली आहे असं मी म्हणेन. नंबर जो वाढलाय तो. राईट. तर आता आम्ही जे म्हणतोय ना, हे आम्ही सहयोग कॉलेज विषयी बोलतो आहे. एकंदर 3 ते 4 व्हर्टिकल्स मध्ये मॅडम काम करतात. एक त्यांचं व्हर्टिकल जो आहे हा समाजसेवेशी संबंधित आहे, पण बाकीचे जे 3 व्हर्टिकल्स आहेत हे सुद्धा समाजसेवेशी संबंधित आहेत. कारण आज जे सहयोग कॉलेज आहे इथे जवळपास 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकतायत. 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकतायत आणि 20 पेक्षा जास्त कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहेत. कुठले कुठले कोर्सेस आहेत मॅडम? सर आपल्याकडे टोटल 4 स्ट्रीम्स आहेत. एक आहे हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये आपल्याकडे डिग्री आणि डिप्लोमा कोर्सेस आहेत. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये पण सेम. त्याच्यानंतर आपल्याकडे आयटीचे काही कोर्सेस आहेत. आयटीचे डिप्लोमा आहेत, बीसी आहे, बीएससी आयटी आहे. त्याच्यानंतर कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत, लाईक बीबीए, बीएमएस, बाफ, बीबीआय वगैरे सारखे कोर्सेस आहेत. बीकॉम, एमकॉम वगैरे. पॅरामेडिकल सायन्सेस मध्ये नर्सिंग आहे, ओटी आहे, रेडिओलॉजी आहे, डीएमएलटी आहे, हे कोर्सेस आहेत आपल्याकडे. हे 4 स्ट्रीम्स मध्ये पर्टिक्युलरली आपण वर्क करतोय एज्युकेशन मध्ये. राईट. आणि आज 2000 विद्यार्थी आहेत. इंटरेस्टिंग आहे खूप की ज्यावेळेस हे दोघंही प्रोफेसर होते आणि स्वतःचं काहीतरी करायचं अशी एक इच्छा मनामध्ये निर्माण झाली आणि सहयोग कॉलेजची सुरुवात माझ्या मते अंबरनाथ मध्ये झाली. येस, आपण व्होकेशनल बोर्डची सुरुवात केली होती आधी कोर्सेसनी आणि त्यावेळेला एक स्टुडंट ठाण्याहून अंबरनाथला यायचा. कारण त्यावेळेला आपण कमी फीस मध्ये तो कोर्स दिला होता आणि तो स्टुडंट गरजू होता. त्याला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. तो आता मॅनेजरियल लेवलला काम करतोय सर. व्हेरी फर्स्ट स्टुडंट आणि अजूनही येऊन भेटतो आपल्याला. क्या बात आहे. अगदी म्हणजे पण एक विद्यार्थी ते 2000 विद्यार्थी हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये काय स्ट्रगल होतं? डेफिनेटली स्ट्रगल होतच. एक तर फिनान्सेस जे आम्ही आमच्याच टाकत गेलो प्रत्येक वेळेला. नंतर हळूहळू जशी ग्रोथ झाली तशी बिझनेस मधून म्हणजे जे स्टुडंटच्या फीस मधून येत होते ते परत रिइन्व्हेस्ट करत गेलो स्वतःसाठी, असं बाजूला काही न करता. म्हणजे डॉक्टर पाटील नोकरी का करत होते? मी सोडून दिलेला होता जॉब. डॉक्टर पाटील का नोकरी करत होते? कारण एक कुठला तरी फिक्स्ड इन्कम सोर्स असायला पाहिजे. बिझनेसमध्ये अनसर्टनिटी असते आणि त्यावेळेला तर आम्ही आमचे तेच कमवलेले पैसे टाकत गेलो आणि तो वाढवलाय खरं तर. सो म्हणून त्यांनी शेवटपर्यंत नोकरी केली. एनकेटी कॉलेजला ते प्रोफेसर होते. करेक्ट, बरोबर आहे. मला एक सांगा की हा जो संपूर्ण आहे पैसे मॅनेज करणं, कारण खूप प्रॉब्लेम असतो सुरुवातीला. म्हणजे इव्हन व्हेन आय स्टार्टेड बिझनेस एव्हरी डे आय यूज टू फेस अ नवीन प्रॉब्लेम मी फेस करायचो प्रत्येक दिवशी. कधीतरी काहीतरी बिघडलेलं आहे, कधीतरी काहीतरी झालेलं आहे, कधीतरी काहीतरी झालेलं आहे. टिकून राहण्यासाठी एक तर कसं म्हणतो ना, बरेचसे लोक आरंभशूर असतात. काय सुरुवात करणं खूप खूप मोठी गोष्ट नसते. टिकून राहणं महत्वाचं असतं. हे टिकून राहण्यासाठी एका व्यावसायिकामध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजे, काय गुण असले पाहिजे? सातत्य, कन्सिस्टन्सी मी म्हणेन. म्हणजे एक वेळ अशी होती की आमचं कॉलेजचं सुरळीत होत चाललं होतं आणि साधारण 2012 साली सहयोग मंत्रा टूर्सची डिसेंबर महिन्यामध्ये स्थापना झालेली आणि तिकडे लक्ष देणं गरजेचं होतं. आत्ताचे जे प्रिन्सिपल सर आहेत प्रीतम गुप्ते यांनी 2015ला जॉईन केलं, तेव्हा कुठे मी सहयोग मंत्राकडे स्वतःहून लक्ष घालू शकले होते. म्हणजे एक म्हणतो ना आपण की एक अशी व्यक्ती जी कॉलेजकडे बघू शकेल व्यवस्थित ऑपरेशन्स पार्ट मध्ये. कारण आपण क्वालिटी ही प्रोव्हाइड करतो आहे. जस्ट फीस घेऊन मुलांना
असंच नाही सोडून देत. बरोबर. तर क्वालिटी प्रोव्हाइड करणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. ज्या वेळेला मिस्टर प्रीतम गुप्ते यांनी जॉईन केलं त्याच्यानंतर खरं मी सहयोग मंत्रा टूर्स कडे बघायला सुरुवात केलेली आणि तो वाढवला. एक वेळ अशी होती कोविडमध्ये आम्ही पूर्ण डिपमध्ये गेलो होतो, नेगेटिव्ह मध्ये होतो. वेंडर्सकडे पैसे गेलेले होते, लोकांचे बुकिंग झालेले होते, त्यांचे पैसे वेंडर्सकडे गेलेले होते, एअरलाईन्स मध्ये पैसे अडकलेले होते, लोकांना पैसे परत द्यायचे होते, ते परत मागत होते. तर त्यावेळेला मी माझे स्वतःचे पैसे टाकले. त्यावेळेला रिकामं न बसता आम्ही आमची वेबसाईट पूर्णपणे व्यवस्थित रिवॅम्प केली. आता वेबसाईटवर 300हून अधिक प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आमचे. आणि तो वेळ वाया न दवडता जे काही एम्प्लॉईज आमच्याकडे होते त्यांच्या वेळेचा पण सदुपयोग करून घेतला. घरी बसून ऑफिसमध्ये येऊन म्हणा ऑफिसमध्ये येऊन ते सगळं करून घेतलं. म्हणून कदाचित आम्ही 2022ला पुन्हा नव्याने उभे राहू शकलो. फार कमी बिझनेस केला 22-23 मध्ये आम्ही सहयोग मंत्राचा, पण आता चांगला करतोय. आता परत युद्धाचं सावट आहेच, थोडा परत डाऊन झालेला आहे, पण वी आर व्हेरी मच पॉझिटिव्ह की आम्ही तो परत उंच उभारी घेणार आहोत. हे असे जे चॅलेंजेस येतात, आता सगळं व्यवस्थित चाललं होतं गेले साधारणपणे कोविड नंतर काही दिवस खूप चांगले चालले होते, पण टुरिझम इंडस्ट्रीला पुन्हा एकदा हा मोठा सेटबॅक आलेला आहे. हे जे आता युद्ध चाललेलं आहे, मध्यंतरी सुद्धा एक वर्षभरापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे इराण इस्रायलचं युद्ध झालेलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा पुन्हा सेटबॅक बसलेला होता. हे असे जे सेटबॅक येतात, या सेटबॅकना तुम्ही सामोरं कसं जाता? सर, टिकून राहणं महत्वाचं असतं. मी म्हणेन म्हणजे कन्सिस्टन्सी हा जो शब्द मी वापरला ना, म्हणजे कोविडमध्ये नेगेटिव्ह मध्ये गेल्यानंतर पुन्हा उभं राहणं, म्हणजे त्याला इट टूक 2 years. बरोबर. तर तेच महत्वाचं आहे की तुम्ही टिकून राहणं. आणि माणसं तुमची जी आहेत, चांगली माणसं जी खरोखर कंपनीसाठी काम करतायत, त्यांना टिकवून ठेवता आलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला. हे फार महत्वाचं आहे. ते जर तुम्हाला जमलं ना, आय एम व्हेरी मच फॉर्च्युनेट, मी असं म्हणेन आजच्या दिवसाला, की मी ते चांगले जमा केले आहेत. आणि दीज पीपल आर वर्किंग फॉर ऑर्गनायझेशन. एवढी हंबलनेस आपल्या एम्प्लॉईज बद्दल, इट्स म्हणजे खरंच हॅट्स ऑफ टू यू मॅडम. मला एक सांगा की टाइम मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे, हा एकीकडे तुमचं सहयोग कॉलेज खूप जबरदस्त चाललेलं असताना तुम्ही सहयोग मंत्रा टूर्स मध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. ओके, एखादं असतं तर म्हणाल असतं अरे माझं खूप चांगलं चाललेलं आहे, पण आता मी सहयोग मंत्र पण करणार आहे. सहयोग मंत्रा, लेकवूड कॅफे किती लोकांनी गेलेले आहात नक्की जा. ठाणा स्टेशनच्या अगदी म्हणजे ठाणा मार्केटमध्ये जवळपास 2000 स्क्वेअर फीटचा हा कॅफे आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा कॅफे आहे. तिथे तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या पार्ट्या वगैरे सुद्धा करू शकतात. तिथे जाऊन तुम्ही तुमच्या बिझनेस मिटिंग्स करू शकतात. अनेक बिझनेस ग्रुप माझ्यामध्ये तिथे येतात आणि त्यांचे डील तिथे फायनल करत असतात. माझ्यामध्ये मॅडमने जर का त्यातनं कट्स घेतले ना तरी ते खूप मोठं काहीतरी होऊ शकेल. पण हे असे टाइम मॅनेजमेंटचा किती मोठा भाग आहे या सगळ्यामध्ये? टाइम मॅनेजमेंट, मी असं म्हणेन की डेलिगेशन ऑफ वर्क इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. इथे कॉलेजमध्ये ज्यावेळेला प्रीतम सरांनी जॉईन केलं त्यावेळेला कॉलेजच्या रिस्पॉन्सिबिलिटीज प्रीतम सरांकडे गेल्या. त्याच्यानंतर जसे जसे डिपार्टमेंट वाईज सेपरेशन झालं त्याला ते डिपार्टमेंट हेड्स त्या गोष्टीची काळजी घेतात. त्यामुळे आय डोंट हॅव टू लुक इन टू ऑपरेशन्स पार्ट. पूर्वी होती मला सवय ती, मी अगदी छोटंसंही काही झालं की लगेच विचारायचे. पण स्लोली ग्रॅज्युअली आय हॅव लर्न्ड दॅट की सोडूया लोकांवर, आणि जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत त्यांना तो फ्रीडम मिळत नाही. आणि तो फ्रीडम नाही तर त्यांना पण ते एक मिळत नाही ना, ते की आता कसं हा, म्हणजे त्यांनाही त्यांची स्वतःची ग्रोथ दिसते तिकडे ज्यावेळेला फ्रीडम मिळतो त्यावेळेला, आणि ते चांगला त्यांचा परफॉर्मन्स देऊ शकतात असं मला वाटतं पर्सनली. आणि हेच काय ते सहयोगमध्ये आहे असं मी म्हणेन. लेकवूड्स कॅफे 21 वर्षाच्या मुलीने कॅफे सांभाळायला सुरुवात केलेला. येस आहे माझ्यासोबत, आणि ती मुलगी कॅफे सांभाळतीये सर. क्या बात आहे, वा. हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलेला आहे तिने. कम्प्लिटली माणसांना म्हणजे जे कुक
मावशी लोक वगैरे आहेत त्यांना सगळ्यांना सांभाळणं, बाहेरचं सामानाचं सगळं मॅनेज करणं, पार्टीज मॅनेज करणं, पार्टीज घेणं, सोशल मीडियावर प्रेझेन्स दाखवणं रेकॉर्ड्स कॅफेचा, हे सगळं ती 21 वर्षाची मुलगी हँडल करते. सो विश्वास टाकणं महत्वाचं असतं. येस, मला तेच म्हणायचं होतं की विश्वास महत्वाचा आहे तुमच्या माणसांवर असलेला, आणि जोपर्यंत तुम्ही तो डेव्हलप करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला डेफिनेटली ग्रोथ नाही असं मी म्हणेन. म्हणजे तुम्हाला जर का 2x 3x 4x 5x व्हायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला चांगली माणसं, हे ना मी जनरली ना गुजरात मारवाड्यांमध्ये खूप बघायला मिळतं. या सगळ्या गोष्टी आपल्या मराठी माणसांमध्ये या गोष्टी बऱ्याचदा थोड्याशा लॅकिंग असतात. का बरं? आय डोंट नो. म्हणजे असं म्हणेन मी, कदाचित ते बिझनेसचं बाळकडू जे असतं ते त्यांना आधीच्या पिढ्यांपासून त्यांच्याकडे नाही आलेलं आहे. बरोबर. मराठी माणूस आत्ता कुठे बिझनेसकडे बघतोय आणि त्याकडे म्हणजे पॉझिटिव्ह याच्याने बघतोय. अजूनही बरेचशी लोक स्टार्टअप स्टार्ट करतात करायचं म्हणून आणि सोडून देतात. पण ते सातत्य जे लागतं, मी नेहमी तेच म्हणते पुन्हा एकदा, जे सातत्य लागतं, ती जी कन्सिस्टन्सी जी हवी असते ती नाहीये कदाचित मराठी माणसाकडे. पण आता आहे, चेंज होतंय, गणित चेंज होतंय. हे व्यवसायाच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर कन्सिस्टन्सीला प्रचंड महत्व आहे ना. येस, मेहनत पण आहे आणि तुमची, म्हणजे कदाचित मी रिकामी नाही बसू शकत. बरोबर. माझं माइंड सतत चालू असतं कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे असं फिजिकली बघितलं तर असं वाटेल कोणाला की ही बसली आहे नुसती, पण माय माइंड इज ऑलवेज वर्किंग ऑन वन ऑर द अदर थिंग. ते सतत चालू असतं आणि ते पण तितकंच महत्वाचं आहे मला असं वाटतं. जे मेहनत आणि सतत तुम्ही नाविन्य काहीतरी आणणं, ते करत जाणं, त्याच्यावर कन्सिस्टंटली काम करणं, हे पण महत्वाचं आहे. तर तुम्ही नाविन्याबद्दल बोललात, इनोव्हेशन. नाविन्य हे बऱ्याचदा आपल्या लोकांना समजणार नाही एक्झॅक्टली काय. इनोव्हेशन हा सध्या एकदम परवलीचा शब्द आहे. किती इम्पॉर्टंट आहे हो हे इनोव्हेशन व्यवसायामध्ये? किती महत्वपूर्ण रोल प्ले करतं? मला असं वाटतं आय एम स्टील जगलिंग ऑर स्ट्रगलिंग फॉर दॅट. म्हणजे मी या विषयावर किती प्रखरपणे बोलू शकेल आय डोंट नो. पण आता सहयोग मंत्राचं जर तुम्ही म्हणाल तर सहयोग मंत्राचं आम्ही इंडिपेंडंट सेल्स पार्टनर अपॉइंट करतो आहोत, जे त्यांनी आणून दिलेल्या लीड्सवर आपण 50% प्रॉफिट शेअर करतो आहोत. आणि असे आपल्या सोबत बरेचसे लोक जोडले जात आहेत. म्हणजे मी एकटीने मेहनत करून एकटीने बिझनेस आणणं आणि म्हणजे त्याच्यासाठी स्ट्रगल करत राहणं सतत, त्यापेक्षा मला जर म्हणजे मिस्टर पाटील म्हणायचे हे की तुम्हाला ना 10 हात जोडता आले पाहिजे. क्या बात आहे. आणि तेच कदाचित मी हे इंडिपेंडंट सेल्स पार्टनरच्या माध्यमातून करते आहे. एका हाताने विकण्यापेक्षा 10 हातांनी. येस, 10 हात 10 माइंड्स, 10 म्हणजे माइंड्स, 5 माइंड्स 10 हात किंवा 20 हात 10 माइंड्स काम करतायत तुमच्या सोबत. हे महत्वाचं आहे आणि त्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे. आम्हाला 100 इंडिपेंडंट सेल्स पार्टनर अपॉइंट करायचे तसे. ओके. ऑल ओव्हर इंडिया. सहयोग मंत्राचं काय वैशिष्ट्य, काय म्हणजे युएसपी काय? म्हणजे मी युनिक सेलिंग पॉइंट असं नाही म्हणत सर, पण आम्ही जे आमचे गेस्ट आहेत ना त्यांच्या ना प्रत्येक छोट्या मोठ्या ज्या गरजा असतात ना त्याची बारकाईने म्हणजे दखल घेत असतो आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो, हे मी म्हणेन. आता वेगळं मला युएसपी नाही सांगता येते इथे काहीतरी. म्हणजे आमचा गेस्ट तो गेस्ट म्हणून पुन्हा आमच्याकडे यायला पाहिजे परत, आणि त्यासाठी जे बारकावे असतात ना बुकिंग मधले म्हणा किंवा ऑन टूर असताना म्हणा, ते सगळे आम्ही पाळतो आणि त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली असंच म्हटलं जातं ना की जर तुमच्या बिझनेसचा सक्सेस हा एखादा कस्टमर तुमच्याकडे किती वेळेस रिपीट होतोय याच्यावर तुमच्या बिझनेसचा सक्सेस असतो. सर दिल्लीचे आमचे एक गेस्ट आहेत, पुनीत गर्ग म्हणून आहे, त्यांचे 10 पेक्षा जास्त बुकिंग आमच्याकडे झाले. आत्ताच जस्ट आज सकाळी त्यांचं पेमेंट आलंय व्हिएतनाम साठीच. त्यांची फॅमिली जातीये आणि त्यांचे फ्रेंड्स पण येतात. रेफरन्स बिझनेस पण अशा लोकांकडनं मिळतो. तेच यशस्वी. मला असं म्हणेन की तुम्हाला ज्यावेळेला कोणी रेफर करतं ना त्यावेळेला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये नक्की यशस्वी आहात असं मला वाटतंय. बट स्टील वी आर स्ट्रगलिंग असं पण मी म्हणेन. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम.
प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. करेक्ट आहे. म्हणजे मॅडम सातत्याने म्हणजे एवढा मोठा कारभार आहे. ठाण्यात स्टेशनच्या ठाणा मेन मार्केटमध्ये जवळपास 4 मजली इमारत त्यांची आहे. 4 मजली आहे ना आपली? 6 मजली. 6 मजली, सॉरी 2 मजले कमी केले मी. 6 मजली इमारत आहे, दॅट इज ओन्ड. तर मी तुम्हाला बघत असतो नेहमी की तुम्ही अनेक नेटवर्किंग फोरम मध्ये सुद्धा खूप ऍक्टिव्ह असता. येस आहे सर, करावं लागतं बिझनेस साठी. हा, एक्झॅक्टली. नेटवर्किंगचं बिझनेस मधलं महत्व काय? इट्स अ गिव्हर्स गेन पॉलिसी म्हणू शकतो आपण. नेटवर्किंग मध्ये होतं काय ना, जर तुम्ही कोणाला रेफर केलं किंवा बिझनेस दिला तर त्या व्यक्तीला नक्की वाटतं ना की तुम्हालाही बिझनेस द्यावा, याने मला सपोर्ट केलाय, बरोबर, तर मी पण या व्यक्तीला सपोर्ट करावा. बरोबर. सो आहे असं हे आहे म्हणजे गणित. आणि अशा पद्धतीने नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स वर्क होतात आणि एकमेकांना बिझनेस एक्सचेंज केला जातो. आणि मला डेफिनेटली आता मी म्हणेन आम्ही सोशल मीडियावर चांगले ऍक्टिव्ह आहोत, तरी सुद्धा जास्त बिझनेस सोशल मीडियापेक्षा मी म्हणेन आजच्या घडीला आम्हाला जो मिळतो तो नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या थ्रूच मिळतो सर. एक्झॅक्टली. मी कॉलेजसाठी नाही म्हणणार, हे स्टुडंट्स वगैरे इट्स काइंड ऑफ सोशल हे म्हणेन. बरोबर आहे. सहयोग मंत्रा टूर्ससाठी मी म्हणेन. येस सर, सहयोग मंत्रा टूर्ससाठी म्हणेन मी. हे जे नवीन लोक येतात व्यवसायामध्ये त्यांना नेटवर्किंग बद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांनी नेटवर्किंग का करायला पाहिजे किंवा का करू नये? डेफिनेटली जॉईन करावं. करू नये असं तर मी नाहीच म्हणणार. नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या काही सर्टन फीस असतात, ज्या नॉमिनल फीस असतात, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लाईक माइंडेड पीपल्सना तुम्हाला भेटायला मिळतं, त्यांचे विचार जाणायला मिळतात, ती लोक कसे बिझनेस करतायत आणि ग्रो होत आहेत ते बघायला मिळतं. आय हॅव लर्न्ड अ लॉट. खरं सांगू, मी 2023 पहिल्यांदा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म जॉईन केलेला. बरोबर. आणि आय एम व्हेरी मच थँकफुल टू दॅट पर्सन की ज्याने मला नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इंट्रोड्यूस करून दिला त्यावेळेला. नाही, आमच्या फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात अर्जुन म्हणून, त्यांनी मला नेलं होतं एका मीटिंगला. सेकंड मीटिंगला त्यांनी मला इन्व्हाइटही नाही केलं. मी स्वतःहून गेले होते पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी, खरं सांगायचं तर. पण इथे लोक खरोखर एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी उभे असतात. आपण म्हणतो ना गुजराती मारवाडी एकमेकांना सपोर्ट करतात बिझनेसेससाठी, तसेच हे नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरची जी लोक आहेत, सदस्य आहेत, ते एकमेकांना सपोर्ट करत असतात असं मला वाटतं बिझनेससाठी एकमेकांच्या. त्याचा मार्केटिंगला किती फायदा होतो?
सर माउथ पब्लिसिटी आहे ही. हा. तुम्हाला हम्म. 100 लोकांचा जर एखादा नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा ग्रुप असेल हम्म. आणि तुम्ही त्याच्यासमोर 1 मिनिट प्रेझेंटेशन किंवा 30 मिनिट प्रेझेंटेशन करता, ते तो तुमचं ऐकतो, पण ते त्याच्या डोक्यामध्ये समोरच्या 100 लोकांच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं वन टू मेनी आणि ती 100 लोक तुमच्या बिझनेसचं प्रमोशन करत असतात, बरोबर जे तुम्ही बाकी बाहेर ठिकाणी पैसे खर्च करून करत असता. बरोबर. इथं तर त्या नॉमिनल फीस, वर्षभराच्या फीस मध्ये तुम्ही कितीतरी तुम्हाला सेल्स पर्सन मिळत असतात, कमाल करत असतात. कमाल करत असतात, Exactly. एकमेकांना सहाय्य करत असतात. एक्झॅक्टली. हे तर एक प्रकारचं मार्केटिंग झालं, पण बऱ्याचदा आपण बघतो ना आपले विशेषतः मराठी व्यावसायिक मार्केटिंगसाठी ना ते खूप मस्तपैकी छान इंटेरियरवर पैसे खर्च करतात. त्यांचं दुकान छान मोठं असतं किंवा त्यांचं ऑफिस खूप छान करतात, आतमधलं इंटेरियर खूप छान असतं, लेकिन जब मार्केटिंग पे पैसा खर्च करने का टाइम आता है ना, तर त्यावेळेस पैसेच खर्च करत नाहीत. याचा व्यवसायावर कशा पद्धतीचा हे पडतो आणि तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने मार्केटिंग हे केलेलं आहे, त्याचं महत्व काय आहे? सतत विजिबल असणं लोकांसमोर, पब्लिक समोर, हे फार महत्वाचं आहे कुठल्याही बिझनेससाठी. फॉर एक्झाम्पल, मी कॅडबरीचं एक्झाम्पल देते. कॅडबरी म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं सर? आम्हाला सहयोग मंत्राचं तुम्ही हे द्या, एक्झाम्पल द्या. तसंच म्हणजे मार्केटमध्ये सतत लोकांच्या समोर दिसणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. विजिबिलिटी म्हणतो ना आपण, ती तुम्हाला मार्केटिंगच्या थ्रू मिळते. बरोबर. सहयोग मंत्राचं तेच म्हटलं मी 2 प्लॅटफॉर्मवर आता मार्केट नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर स्वतःला प्रेझेंट करते, सहयोग मंत्राला प्रेझेंट करते. बरोबर. त्यामध्ये 1 to 1 मीटिंग, लोकांना जाऊन भेटणं, 1 to many करणं वगैरे, हे तर चालतं. आणि सोशल मीडिया मार्केटिंग आहेच आमचं, म्हणजे आम्ही सतत आमचं सोशल मीडियावर प्रेझेन्स असतो. बरोबर. आणि त्याच्या थ्रू पण लीड जनरेट होतं. नेटवर्किंगमुळेच होतोय. येस, आपण सॅटर्डे क्लब मध्ये भेटलो एकमेकांना. हा जर का इंटरव्ह्यू 20,000 लोकांनी बघितला, तर दॅट इज मे बी बिकॉज ऑफ नेटवर्किंग. येस, डेफिनेटली. म्हणजे कशा पद्धतीने काम करतात, हे अशा पद्धतीने काम करतात. येस, डेफिनेटली. एक्झॅक्टली. म्हणजे आज तुम्ही मला म्हणालात की या एक इंटरव्ह्यू द्या, आले मी, बसलोय आपण. बरोबर. आपण एकमेकांना ओळखतो, नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममुळेच ओळखतोय. बरोबर. करेक्ट. येस. तर ऍक्च्युली ना, एका व्यवसायाच्या संदर्भात जे काही एक बिझनेसमन, हा ना इंटरव्ह्यू मी सहयोग मंत्रा किंवा सहयोग कॉलेज म्हणून सुद्धा करू शकलो असतो, पण त्यांच्या अनुभवाचं जे एक्स्ट्रॅक्ट आहे ना, हे काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे. मला पुढे जायचंय की तुम्ही खूप काही करताय एका वेळेस. सहयोग कॉलेज एका लेवलला गेलं, त्याच्यानंतर सहयोग मंत्रा टूर्स आलं, त्याच्यानंतर आपलं लेकवूड कॅफे आलं, तुमचं सहयोग प्रतिष्ठानच्या अंडर पण सहयोग आपण प्रतिष्ठान म्हणजे तुमचं जी आहे, ते ट्रस्ट पण आहे तुम्ही बरंच आपली. काही करताय. येस. हे जे डायव्हर्सिफिकेशन आहे, हे डायव्हर्सिफिकेशन एकीकडे कधी कधी लोक म्हणतात फोकस करायला पाहिजे. म्हणजे असं असतं की मला एकाने खूप छान व्याख्या सांगितली होती, इनफॅक्ट ते माझ्यासाठी वर्कआउट पण झालं. एकाने सांगितलं होतं की फोकस म्हणजे काय, तर फोकस म्हणजे एका गोष्टीसाठी 99 गोष्टींना नाही म्हणणं म्हणजे फोकस. पण तुम्ही डायव्हर्सिफिकेशन बद्दल बोलता आहात, तर डायव्हर्सिफिकेशनचं महत्व किती आहे व्यवसायामध्ये? असं पण म्हटलं जातं की डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये डेफिनेटली असं बोललं जातं. व्यवसायामध्ये मी या प्रश्नाला तुम्हाला जस्टिफाय म्हणजे करणारा आन्सर देऊ शकेल की नाही मला माहित नाहीये. तुमचं उत्तर द्या मला जस्टिफाय नका करू. खरं तर सहयोग मंत्रा टूर्स म्हणा किंवा सहयोग कॉलेज म्हणा, पाटील सरांनी स्टार्ट केलं होतं. लेकवूड्स कॅफे मी त्यांच्या नंतर चालू केलेलं, किंवा हे जे मिशन मी म्हणाले तुम्हाला सहयोग प्रतिष्ठानच्या अंतर्गत 1 लाख झाडं लावायची आहेत आम्हाला 2030 पर्यंत. डायव्हर्सिफिकेशन असं म्हणजे माझा जो व्ह्यू पॉइंट त्याच्यावर आहे की ज्या वेळेला तुम्ही एक पूर्णपणे सेटल झालेलं असतं ना, त्यावेळेला तुम्हाला तिथे गरज नसते. तो ऑटो पायलट मोडवर चालत असतो तुमचा बिझनेस किंवा कुठलाही स्टार्ट केलेलं तुम्ही, बरोबर आहे. जसं फॉर एक्झाम्पल सहयोग कॉलेज बऱ्यापैकी ऑटो पायलट मोडवर गेलेलं आहे सर. करेक्ट. ओके. अँड सायमल्टेनियसली ते होत ऑटो पायलट मोडवर जात असताना म्हणा किंवा स्ट्रगलिंग असताना सुद्धा वी स्टार्टेड सहयोग मंत्रा टूर्स. बरोबर. नाऊ आता असं आहे की
ते ऑटो पायलट मोडवर अजून नाही आहे, पण मी जे मघाशी बोलले तुम्हाला की इंडिपेंडंट सेल्स पार्टनर आपण अपॉइंट करतो आहोत आणि मे बी काही वर्षामध्ये तेही ऑटो पायलट मोडवर जाणार आहे. बरोबर. सो आणि माय माइंड इज पर्टिक्युलरली आय कॅन सिट आयडल, असंच नाही बसू शकत मी. बरोबर. सो मे बी ते एक रिझन असेल डायव्हर्सिफिकेशनचं. आणि मग लेकवुड्स कॅफे आहे किंवा या सोशल ह्याच्यामध्ये जे म्हणतो ट्री प्लांटेशन म्हणा किंवा बीच क्लिनिंग ड्राईव्ह म्हणा, पॅशन म्हणूया, समाजाला आपलं काही देणं लागतं त्यातून आहे असं मी म्हणेन. पण मला नाही वाटत मी तुमच्या त्या प्रश्नाला जस्टिफाय केलेलं आहे. माझ्या answer प्रश्नाला इथे देताना. जस्टिफाय करायचंच नाही. तुमचा अनुभव काय आहे हे आम्हाला पाहिजे आहे. आम्ही तुम्हाला तुमच्यासमोर मुद्दे सोडून देतो. त्या मुद्द्यांवर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. माझे एक्सपिरियन्सेस टोटल वेगळे असू शकतात, पण तुमचा एक्सपिरियन्स काय हे आम्हाला पाहिजे. आय थिंक इट इज हेल्पिंग मी अ लॉट टू एंगेज माय माइंड असं मला वाटतंय. एक्झॅक्टली. हे इथे मी म्हणेन, मी पैसा हा दुसरा पार्ट झाला, कारण प्रत्येक बिझनेसमध्ये अडचणीच्या वेळेस पैसा उभा करणं हे करणं ते स्ट्रगल आहेच. बरोबर. आणि ते प्रत्येक बिझनेसमॅनला करावं लागतं, अदरवाईज तो एंटरप्रेनर होऊच शकत नाही. करेक्ट आहे. म्हणजे पैसा उभारणं हा खूपच मोठा एक आहे. एकाने ना माझ्या एका मेंटॉरनी आता मध्यंतरी बोलताना सांगितलं होतं की तुमचा बिझनेस किती जरी मोठा असला तरी तुमच्याकडे कॅश कव असली पाहिजे. दॅट विल गिव्ह यू डेली अमाऊंट. तुमचं काय मत? डेफिनेटली. म्हणजे कॅश काऊ बिझनेसेसच्या बाबतीमध्ये अजून मला तरी तसं म्हणजे डेफिनेटली नाहीये सर. मी म्हटलं एज्युकेशन काइंड ऑफ सोशल प्रेनरशिप झालं, सहयोग प्रतिष्ठानचं सोशल प्रेनरशिप झालं. येस, डेफिनेटली सहयोग मंत्रा टूर्स कडून आम्ही कॅश काऊ सारखं विचार करू शकतो, पण अजून त्या स्टेजला डेफिनेटली नाही आहोत. एक्झॅक्टली. जाता जाता काय सांगाल, जे तरुण आपले मराठी विद्यार्थी आहेत, मराठी तरुण आहेत, जाता जाता काय सांगाल? तुमच्या जे अनुभवाचं 25-26 वर्षाचं उद्योजकीय सार आहे हे तुम्ही काय सांगाल? काय करायला पाहिजे? बी कन्सिस्टंट. इफ यू स्टार्ट समथिंग ऑफ युअर ओन, लगे रहो मुन्ना भाई. क्या बात. हा, म्हणजे सतत त्याच्या मागे राहा, सतत त्या गोष्टीचा विचार तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. म्हणजे मगाशी आपण मानसीचं एक्झाम्पल घेतलं की 21 वर्षाची मुलगी कॅफे सांभाळते, पण एल्स अदरवाईज पण ऑफिसमधनं घरी गेल्यानंतर ती किंवा मी, आम्ही दोघी ज्या चॅट आमची असते ना, ती काही ना काही क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्हच्या संदर्भातच असते. सो दॅट वी थिंक, आणि तशा पद्धतीचे लाईक माइंडेड पीपल आय थिंक जोडले गेलेले आहेत सहयोग फॅमिली सोबत, असं मला म्हणावं वाटतंय. क्रिएटिव्ह ठेवण्यासाठी कन्सिस्टन्स हा तर तुमचा मला परवलीचा शब्द वाटतो एकदम. स्वतःला क्रिएटिव्ह ठेवण्यासाठी काय करता तुम्ही? काय करते सांगता येते मला आता. बिझनेस करते. आय थिंक माझं माइंड तसंच आहे. आय थिंक ती देवाची देणगी आहे, एवढंच मी म्हणेन. वेरॅज मी खूप शाय आहे, कॅमेऱ्यासमोर मी नाही बोलू शकत. पण आपण म्हणतो ना, तुम्ही खूप हुशार नसलात तरी चालेल, पण तुम्ही मेहनती आणि कन्सिस्टंट असणं खूप महत्वाचं आहे, एवढंच मी म्हणेन. मेहनत. अकॅडमिकली मी खूप स्ट्रॉंग होते, पण सोबतच मेहनत आणि हे कन्सिस्टन्सी ठेवणं हेच मी म्हणेन. माझे क्लायंट आहेत, त्यांचे मोबाईलवरती लिहिलेलं असतं ना, काय त्याला स्टेटस का काहीतरी म्हणतात, मला माहिती नाही ते. त्यांचं वाक्य खूप छान आहे की हार्डवर्क मेक्स यू मोर लकी. येस, डेफिनेटली. आणि लॅडर जर तुम्हाला चढायची असेल ना वरची, ती स्टेप बाय स्टेपच चढायला लागते. तुम्ही एकदम वरच्या सीडीला नाही जाऊन थांबू शकत. म्हणजे तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला, तुम्ही युवकांना काय सांगाल, सो त्या वरच्या सीडीपर्यंत जायला तुम्हाला खालून एक एक स्टेपच वर चढायला लागते, राईट? बरोबर. तुम्ही डायरेक्ट नाही ना जम्प करून जाऊ शकत. करेक्ट. येस, मग तोच मार्ग आहे की तुमचा जो गोल आहे तो छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये तुम्हाला डिवाइड करता आला पाहिजे. राईट. आता विजन मिशन आपण तेच तर म्हणतो ना, की मोठा गोल आणि त्याला छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवाइड करणं. कारण प्रत्येक शिडीचा अनुभव वेगळा असतो ना, प्रत्येक पायरीचा अनुभव वेगळा असतो. येस. एक्झॅक्टली. आणि जे असे पटकन वर जातात ना, ते पटकन खाली पडतात पण, कारण पाठीमागे अनुभवाचा सार नसतो. येस. आणि आताच्या यंग प्रेनर्सला ना किंवा यंग जनरेशनला असं मी म्हणते की ती घाई झालेली असते खूप. स्टार्टअप. हा, म्हणजे पटकन मोठं व्हायची, पटकन ग्रो व्हायची, पण नाही येते, शक्य नाही येते. तुम्हाला तो चव प्रत्येक स्टेपला चाखल्याशिवाय
तुम्ही नाही जाऊ शकत पुढे त्या लेवलला, असं मला तरी पर्सनली वाटतं. मे बी देर मे बी सम एक्सेप्शनल्स, माहित नाही. तुम्ही एवढ्या हे आहात ना, म्हणजे तुम्ही यू आर सो मोटिवेटेड अबाउट युअर बिझनेस. तुम्ही एवढ्या त्याच्या बाबतीत आतून तुम्हाला पॅशनेट आहात. काय सहयोग बद्दलचं तुमचं पॅशन काय आहे? डाऊन द लाईन आजपासून 10 वर्षांनी सहयोगला कुठे बघताय तुम्ही? कॉलेजच्या बाबतीमध्ये म्हणाल तर डेफिनेटली मेडिकल फील्डमध्ये उतरायचं आहे. म्हणून आम्ही पॅरामेडिकल डिपार्टमेंट एक वेगळ्या पद्धतीने ग्रो करतोय आणि मग पॅरामेडिकल नंतर मेडिकल या फील्डकडे वळायचा विचार आहे. रिसर्च मध्ये पाय रोवायचे आहेत. काइंड ऑफ ड्रग रिसर्च वगैरे आपण म्हणतो. कोविडमध्ये ज्या पद्धतीने इंडियन्सचे एस्पेशली एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनचे हाल झाले आहेत, ते पुढे होऊ नये आणि त्यासाठी काहीतरी रिसर्च मध्ये काम करायचंय. विथ द हेल्प ऑफ, मी म्हटलं, ह्युमन असेट्स. एकट्याने तर डेफिनेटली नाही करू शकत. हे आहे. आणि सहयोग मंत्राला अबुधाबी पर्यंत आता पोहोचवलंय सॅटर्डे क्लब थ्रू. अजून इतर कंट्रीज मध्ये डेफिनेटली पोहोचवायचं आहे. लेट्स सी काय समोर येत आहे ते. ते म्हणतात ना, कर दिखाने का मौका जब भी किस्मत देती है, गिन के तैयारी के दिन मोहल्लत देती है. आणि हे ना करून दाखवायचं असं जबरदस्त पॅशन नीता पाटील यांच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळेच मगाशी त्यांनी सांगितलं की एक विद्यार्थी अंबरनाथवरनं यायचा, आज ठाण्याहून ठाण्यावरनं अंबरनाथला जायचा. आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातनं सहयोग कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत आणि खूप मोठी भरारी घ्यायची आहे आणि ते पॅशन त्यांच्यामध्ये आहे. आमच्याकडे आलात, छान गप्पा मारल्यात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही टाइम दिलाय आम्हाला. धन्यवाद. थँक्यू.